जय बाळू मामा जयकार, तुझ्या नावात सुख पार, डोळे मिटता लाभे शांती, तुझ्या कृपेने होई पार। सर्वांना जय बाळू मामा। नमस्कार भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन आणि सुंदर अशा संदेशामध्ये मनापासून स्वागत आहे। भक्तांनो, कर्णाने कृष्णाला विचारलं, माझ्या आयुष्यात इतका अन्याय का आहे? माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे? जन्मापासून अपमान, गुरुचा शाप आणि आपल्या लोकांनीही साथ सोडली। कृष्ण शांतपणे म्हणाले, कर्णा, माझा जन्मही कारागृहात झाला, आईवडिलांपासून दूर वाढलो, लहानपणापासून मृत्यू माझ्या मागे होता। जीवन कुणासाठीच सोपं नसतं रे, फरक इतकाच आहे, कोणी परिस्थितीला दोष देतं आणि कोणी परिस्थिती बदलून दाखवतो। बोला जय बाळूमामा। भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा। कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा। भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मामा तुम्हाला सांगत आहेत। मामा म्हणतात, माझ्या बाळा, जे आपल्या नशिबात आहे तेच घडत असतं रे, जे आपल्या प्रारब्धामध्ये आहे, जे नियतीनं आपल्या नशिबामध्ये लिहिलं आहे तेच होणार आहे। म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, आपल्या प्रारब्धात जे लिहिलं आहे तेच घडते। आपण काहीही बदलू शकतो, परंतु आपलं नशीब आणि प्रारब्धात लिहिलेल्या गोष्टी कधीच बदलू शकत नाही। काही गोष्टी आपल्याला नशिबाने मिळत असतात। एखादी मुलगी जर खूप श्रीमंत घराण्यात जन्माला आली असेल आणि तिच्या प्रारब्धात गरिबाची पत्नी म्हणून जीवन जगणे लिहिलेलं असेल, तर ती ज्या घरात जाईल तिथे गरिबीतच तिला जीवन जगावं लागेल, आपली इच्छा नसली तरी देखील। कारण बाळा, प्रारब्धामध्ये जे लिहिलं आहे ते आपल्याला भोगावंच लागतं रे। अनेक जणांना वाटत असेल की आम्ही खूप परमेश्वराची भक्ती करतो, सेवा करतो, तर आमचं प्रारब्ध बदलू शकेल। तुम्ही कितीही ईश्वराची भक्ती करा, सेवा करा, तरी देखील तुमचे प्रारब्ध कधीच बदलू शकत नाही। केवळ तुमच्या आयुष्यात आलेले दुःख कमी होऊ शकते देवाच्या कृपेने। साक्षात देवाधिकांना देखील आपलं प्रारब्ध बदलता आलं नाही, तर आपण एक सामान्य मनुष्य आहोत। प्रभू रामचंद्रांना देखील 14 वर्ष वनवासात जावे लागले, देव असून देखील। म्हणून बाळा, त्यांच्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं त्यांना चुकलं नाही। तसेच श्रीकृष्ण स्वतः भगवंत असून देखील त्यांना त्यांचा जन्म बंदीखान्यात झाला। म्हणून आजच्या या दैवी संदेशामध्ये आपण आपलं प्रारब्ध बदलू शकत नाही। म्हणून बाळा, आजच्या दैवी संदेशामध्ये मी एक तुला पौराणिक कथेद्वारे सांगणार आहे। ही कथा तुला शेवटपर्यंत ऐकायची आहे। माझ्या बाळा, माझ्यावर विश्वास ठेव, हा संदेश मी खास तुझ्यासाठी पाठवला आहे। बाळा, मानवी जन्म, लग्न आणि मृत्यू जिथे लिहिलेलं असेल तिथेच आपले प्रारब्ध आपल्याला ओढून घेऊन जाते रे। आणि या 3 गोष्टी अशा आहेत ज्या केवळ प्रारब्धानुसारच होतात। कथा खूपच पुरातन काळातील आहे। रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले, या मुलीचे लग्न कोणाबरोबर होणार आहे? तेव्हा ब्रह्मदेवांनी कुंडली पाहून सांगितले, समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे, त्याच्याबरोबरच या मुलीचे लग्न होणार आहे, तोच हिचा जीवनसाथी होईल। रावणाला या गोष्टीचा खूप राग येतो, माझी मुलगी आणि या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही। रावणाने लगेच नोकरांना सांगितले, या मुलाला उचलून समुद्रात फेकून द्या। नोकरांनी त्याचा अंगठा कापला आणि त्याला समुद्रात फेकून दिले। तो मुलगा पाण्यात वाहत वाहत एका बेटावर पोहोचला। त्या बेटावरचा राजा वारला होता। लोकांनी हत्तीच्या सोंडेत माळ देऊन हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालेन तो बेटावरचा राजा होईल असे ठरवले होते। लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते। हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्या मुलाच्या गळ्यात माळ घातली आणि लोकांनी त्या मुलाला त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले। बरीच वर्ष उलटून गेली, त्यानंतर तो बेटावरचा राजा म्हणजेच झाडूवाला मुलगा वयात आला। तशी रावणाची कन्या देखील उपवर झाली होती। बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलाबरोबर लावून दिला।
रावणाने पाहुणचाराकरिता एकदा आपल्या जावयाला आपल्या घरी बोलावले. रावण म्हणाला, हल्ली ना ब्रह्मदेव पण खोटे बोलायला लागलेत. माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या बरोबर होणार म्हणून मला ब्रह्मदेवाने सांगितले होते, पण आपण तर राजकुमार आहात. रावणाला प्रत्युत्तर देत जावाई म्हणाला, माफ करा मामा, मी तोच मुलगा आहे. आणि त्याने त्याच्या पायाचा अंगठा दाखवला. मग रावणास खात्री पटली की या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात. मरण देखील ज्यांचे जिथे लिहिले असते तिथेच येते. एकदा गरुडाची आई आजारी पडली होती. या सर्व येऊन भेटत होते. गरुड रोज संध्याकाळी आपल्या आईला विचारत होता, आज दिवसभरात कोण कोण आले होते. आई सर्वांची नावे गरुडाला सांगत होती. एकदा यमराज आले व भेटून गेले, पण जाताना हसले. संध्याकाळी गरुडाने आईला विचारले, आज कोण आले होते. आई म्हणाली, आज यमराज आले होते व जाताना हसले. गरुडाला शंका आली, का हसले असावे यमराज. त्याने आईला उचललेले व जंगलाच्या झाडात खोडात ठेवले. यमराज दुसऱ्या दिवशीही तिथे आले. गरुडाने यमराजांना विचारले, आपण काल माझ्या आईला भेटण्यासाठी आला होता, त्याबद्दल मी आपला आभारी आहे, पण जाताना आपण का हसलात. यमराज म्हणाले, तुझ्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अजूनही घरात कशी म्हणून हसलो. गरुडाने झाडाच्या खोडात पाहिले तर त्याची आई झाडाच्या खोडात वारली होती. तात्पर्य असं आहे, कोणाचा मृत्यू बसमध्ये, कोणाचा रस्त्यावर, तर कोणाचा पाण्यात, कोणाचा ॲक्सिडेंटने, तर कोणाचा आत्महत्या करून होतो. आणि हे सर्व काळाच्या हातात आहे. पण काळाचा सूत्रधार मात्र हा परमात्मा आहे. म्हणून मामा आपल्याला दररोज सांगतात की बाळा, दररोज सकाळी उठल्यावर कृतज्ञ व्हा आणि ईश्वराला प्रार्थना करा की आजपर्यंत जे तू दिले आहेस ते तुझेच आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा तू मला खूप काही दिलं आहेस आणि माझं राहिलेलं आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुखी, समाधानी आणि आनंदी जगण्यासाठी सतत तुझे नामस्मरण करण्याची मला ताकद दे. चांगलं कर्म करण्याची ताकद दे. तुझा विसर मला कधीच पडू देऊ नकोस. तुझी अखंड सेवा करण्यासाठी मला चांगले आरोग्य दे. तुझी सेवा करताना हे शरीर तुझेच आहे आणि या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी घ्या. त्यांच्यासोबत आनंदाने जगा. काय माहीत आज आपण आहोत, उद्या सोबत राहू किंवा नाही राहू. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची तसेच आरोग्याची देखील काळजी घ्या. अरे बाळा, सतर्क राहून आपण आपले प्रारब्ध तर नाही बदलू शकत, परंतु येणाऱ्या संकटांना टाळू शकतो, सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे वाहन चालवताना देखील नियमांचे तसेच कायद्यांचे पालन करा. एकमेकावर उदार होऊन एकमेकांना अडचणीत आणण्यापेक्षा मदत करायला शिका. म्हणून मामा म्हणतात, माझ्या बाळा, घमंड आणि गर्व एक मानसिक आजार आहे रे. त्याचा इलाज वेळ नक्कीच करते. ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसा वेळ पुढे जाईल तशी तशी विसरून जाते, पण जो माणूस धोका देतो त्याला कधीही आनंद मिळत नाही. म्हणून बाळा, तुम्ही स्वतःला असं बनवा की कोणी तुम्हाला सोडलं तरी विसरू शकणार नाही. म्हणून जेव्हा तुमच्याकडून चूक होते त्यावेळी समोरच्या व्यक्तीची माफी मागा, तुम्हाला शिक्षा सुनावते. आणि जेव्हा समोरची व्यक्ती चुकीची असते त्यावेळी वकील म्हणून सफाई द्यायला लागते. आयुष्यात आलेले वाईट लोकच चांगला धडा शिकवून जातात. म्हणून रस्ते अंधूक असू शकतील पण ध्येय नाही. म्हणून वाईट वेळ असू शकते परंतु आयुष्य हे कधीच वाईट असू शकत नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुम्ही आयुष्यामध्ये स्वतःला कसं ठेवायचं ज्यामुळे तुम्ही काही ना काहीतरी बोलता, कोणाचाही पाठलाग न करता लोक तुमच्याकडे आपोआप येतील. तुम्हाला चांगली इज्जत मिळेल, मान मिळेल. मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणीव होते जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात आपलं महत्त्वच कमी झालेलं आहे, तेव्हा त्यावेळी आपल्याला खूप जास्त त्रास होतो, दुःख होतं. त्यावेळेस खचून जाऊ नकोस. त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नकोस. ती व्यक्ती तुम्हाला का महत्त्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीला अजिबात वादविवाद घालू नका. या जगामध्ये कोणीही बेजी नसतं. तर बाळा, सगळं काही परिस्थितीवर अवलंबून असतं रे. जर
तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच. आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तींबरोबर भांडण योग्य आहे, पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तींबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो. त्यापेक्षा तुमचा वेळ आणि एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापरा. म्हणून बाळा, स्वतःला शांत करा. जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्त्व कमी झालेलं आहे, तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून बाजूला व्हा. हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे आणि पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीकधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते. स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणं म्हणजेच सर्वात बेस्ट उत्तर आहे. त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसुकच तुमचे महत्त्व कमी होते. जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तींसाठी उपस्थित राहणं हे बंद करा. कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल, मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात ते तुम्हीच ठरवायचे आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही कधी स्वतःला विसरून बसाल, स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलाल. ते तुम्हालाच कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होईल, काही लोकांना नसल्याचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होईल, काही लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होईल. होऊ द्या. त्यांना त्रास होत आहे म्हणून तुम्ही काय स्वतःला विसरणार आहात का? समोरच्या व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घेणार आहात का? माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचूनच आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. त्यामुळे स्वतःला कसे सिद्ध करू शकाल, स्वतः कसे यशस्वी होऊ शकाल याकडे लक्ष द्या. मग बघा, जग आपोआप तुमच्याकडे बघून खुश होईल. स्वतः प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, जग तुमच्याकडे बघतच राहील. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे याच्याशी काहीच देणं घेणं आहे तर त्यांना काय तुमच्याकडून हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहीत असतं आणि त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर तुम्हाला ते दोष देऊ लागतात. मग अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल कधीही स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काहीच चुकीचं वागत नाही हे त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही कितीही त्यांना तुमचं मत सांगितलं तरी त्यांना जे बोलायचं आहे तेच बोलणार. त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण झालं आहे ते मत ठाम राहणार. तुमच्या स्पष्टीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्यांच्या मताशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजे व्यर्थ मूर्ख लोकांचे मन जपणं. मूर्खांचंच लक्षण होऊ शकतात. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे. समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे त्याला काय वाटत असते. आपण समोरच्या व्यक्तीशी खूप चांगले वागत आहोत, त्याचा खूप चांगला विचार करत आहोत, तर त्याने देखील आपल्याशी चांगले वागावे, आपला चांगला विचार करावा आणि हीच अपेक्षा आपल्याला आतून खचवत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्रास देखील जास्त. ज्या वेळेला आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत त्यावेळेला आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपण आपल्याशी आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अपेक्षा केल्या तर चुकीचं आहे. समोरचा व्यक्ती त्याच्या मर्जीनेच वागणार. त्याच्या मनावर आपलं बंधन ठेवू नका. आपण एखाद्याशी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरचा आपल्याशी स्वार्थासाठी नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो तर ते लोक आपल्यामध्ये फसवण्यासाठी संधी शोधतात.
मग अशा परिस्थितीत चुकीचा कोण, आपण की समोरचे व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी वागतो ते आपलं कर्म आहे आणि समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो तो त्याचं कर्म आहे. आपण त्यांच्याकडून चांगले वागण्याच्या अपेक्षा करणे हे चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे की ते लोक लायकीचेच नसतात. आपण त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या तर आपण स्वतःला दोषी ठरवायचे नाही, तर स्वतःला आनंदी आणि समाधानी आणि आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी सोडून द्या अपेक्षा करणे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये कधीच भोळे राहू नका, हुशार बना. स्वभाव चांगला असणे, समोरच्याला समजून घेणे, संयमी असणे अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक त्या लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसतो, समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरचा व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लावणार नाही. अशा या भोळ्या विचारामुळे लोक तुम्हाला लास्ट स्टेजला त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागतात त्यावेळेला तुम्हाला उर्मटमधून सिद्ध केले जाते. जो तुमच्या भावनेचा कदर करतो, जो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो, जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या, त्याला समजून घ्या. पण ज्या लोकांना तुमची कदर नाही त्या लोकांसमोर झुकण्याची काहीच गरज नाही. प्रत्येक वेळा तुम्हीच झुकायला गेलात तर लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही, त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. म्हणून अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भोळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, नाही तर नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नका. अरे बाळा, प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण कोणाच्याही प्रश्नामध्ये बांधील नाही. आपण स्वतःच्या मनाचे राजे असले पाहिजे. कधीतरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या, शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टींवर प्रश्न निर्माण करतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर, तुमच्या स्वप्नांवर, प्रत्येक गोष्टींवर प्रश्न तयार करतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. म्हणून तुम्ही काय स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? हा जर काही चांगले प्रश्नाचे उत्तर देत बसला तर त्याचे प्रश्न कधीही संपणार नाहीत. उलट तुमची एनर्जी वाया जाईल, वेळ वाया जाईल, तुमचा ब्रेन काम करण्यालायक राहणार नाही, तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा व्यक्तींच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटतील. तर काही तुम्हाला त्रास देणारे असतील, तुम्हाला काही मागे खेचणारे असतील, काही तुमचा अपमान करतील. पण अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका, शांत राहा. कारण तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्कारानेच दिलं तर तुमच्यातच फरक काय? प्रत्येकाला उत्तर देत बसण्यापेक्षा स्वतःला काही सिद्ध करायचं असेल याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेले पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. समोरच्या व्यक्तीची बोलण्याची प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा व्यक्ती कितीही चांगलं बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक बोलतात आणि पाठीमागे एक बोलतात. आपल्याशी वागायचं एक आणि मनात उद्देश असतो एक. आपल्या पुढे गेलेल्या लोकांना पाहवत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत असतात. त्यामुळे प्रत्येकावर विश्वास ठेवून आपली फसवणूक आपण करून घ्यायची नाही.
प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. काही लोक तर इतके स्वार्थी असतात की त्यांचा स्वार्थ साधेपर्यंत असते. आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात, आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकवतात, सांगतात आणि त्यांचे आपल्याकडून काम झाले, मतलब निघाला की आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाहीत. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलून शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसानच झालेले बघायचे असते. त्यामुळे ते लोक चांगलं वागण्याचा दिखावा करत असतात. तर जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले कधीही शुभचिंतक होऊ शकत नाहीत. खरं तर जी लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःच्या मनाला पटतंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे या दोन्ही गोष्टी माणसाला योग्य मार्गाने जमल्या पाहिजे. माझ्या बाळा, जीवन जगत असताना हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून चल. चिखलात पाय फसले तर नळाजवळ जावे, पण नळाला पाहून चिखलात जाऊ नये. त्याचप्रमाणे जीवनात वाईट परिस्थिती आली तर पैशाचा वापर करावा, परंतु पैसा पाहून वाईट काम करू नये. म्हणूनच म्हणतात, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, समजून घ्यावे जीवनाचे बारकावे, अंधार तिथे दीप पाजळावे, अंधार तिथे दीप पाजळावे. मित्रांनो, या आयुष्याकडे बारकाईने लक्षपूर्वक पहा. जिथे अंधार दिसेल तिथे दिवा लावण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सुद्धा आयुष्यामध्ये मामा नक्कीच प्रकाश टाकतील, यात काही शंकाच नाही. अरे बाळा, आमची साथ मिळवण्यासाठी तुझं अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेव. मग तुझ्याकडे कोणी वाईट नजर टाकेल, तुला त्रास देण्याचा प्रयत्न करेल, त्यास आम्ही पाहून घेऊ. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं
की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधी जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, रडू तर खूप येत होतं, डोळ्यात पाणी दिसत नव्हतं, चेहरा तर कोरडा होता, मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे सगळे असतात, पण मनातील जाणणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. मित्रांनो, बाळूमामा म्हणजेच नुसतेच संत नाही, तर ते ब्रह्मांडाचे मालक आहेत, ब्रह्मांड नायक आहेत, या त्रिलोक्याचे स्वामी आहेत. या ब्रह्मांडाकडे या सर्व पृथ्वीचा सारे भार आणि कारभार आहे. जे काही करत आहेत ते आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करत आहेत. मित्रांनो, बाळूमामा म्हणजे पंचमहाभूतावर राज्य करतात. पंचमहाभूत म्हणजे आकाश, जल, अग्नी, वायू, पृथ्वी या पंचमहाभूतावर मामा राज्य करतात. मामांच्या आज्ञेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलत नाही हे निश्चित आहे. इतकी मामांमध्ये ताकद आहे, इतकी मामांची प्रचंड आघात शक्ती आहे, आणि या शक्तीची, या ब्रह्मांडाची सेवा करण्याचे परम भाग्य आपल्याला मिळाले आहे. त्यामुळे आपण खूप नशीबवान आहोत. मित्रांनो, जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपल्या हातून पटापट चांगले काम घडू लागतात, प्रत्येक कामामध्ये यश येते, तेव्हा मनाला समजून जा की ही किमया, ही लीला आपल्या मामांची आहे. आणि इतरांना त्रास झालेला पाहून जर तुमचं मन दुःखी होत असेल तर लक्षात ठेवा, आपले मन मामामय होत आहे, मामांच्या चिंतनात रमत आहे. आपला देह संपूर्ण आपण मामांच्या चरणी समर्पित केला आहे, असा मामा तुम्हाला संदेश देत आहेत. मित्रांनो, आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमी फिरतच असतं. मामांची सेवा केली म्हणून आयुष्यामध्ये दुःख येणार नाही असं काही नाही बरं, पण आयुष्यामध्ये दुःख तर येतच, कारण आयुष्यामध्ये सुख येणं, दुःख येणं हा आपला प्रारब्धाचा भाग आहे. पण आपण मामांची सेवा केली म्हणून आयुष्यात दुःख येणार नाही असं काही नाही. तर मामांना साकडं घालत असताना मामांना असं साकडं घाला
की बाळू मामा, या संकटातून बाहेर पडण्यासाठी मला शक्ती द्या, बळ द्या आणि तुमचा आशीर्वादाचा हात सदैव माझ्या डोक्यावर राहू द्या. मी कसल्याही कितीही मोठ्या संकटातून सहजपणे बाहेर पडेन असा तुम्ही मामांनाच विश्वास दाखवा. कारण फक्त मित्रांनो, भोग हा भोगूनच संपवावा लागतो आणि तो आपलं प्रारब्ध आहे, हे लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सुख आलं म्हणून मामांना विसरून जाऊ नका आणि दुःख आलं म्हणून निराश होऊ नका. आयुष्यामध्ये दुःख आलं तर पदोपदी मामांना साकडं घाला, पदोपदी मामांना हाक मारा. मामा सदैव तुमच्यासाठी कसल्याही वेळी कितीही संकटाच्या काळी मामा तुमच्यासोबत आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. आणि मामांवर तितकाच अटळ विश्वास ठेवा. मामा म्हणतात, माझ्या बाळा लक्षात ठेव, तू चांगलं काम करताना मी तुझ्या सोबत आहे आणि तू वाईट काम करताना मी तुला पाहत आहे. तुम्हाला ही प्रचिती तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही मामांचे नामस्मरण कराल. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की माणसातील इगो, अहंकार पूर्णपणे वाहून जावा. आयुष्यात एकदा इतकं कडक ऊन पडावं की जवळच्या सावलीचं महत्त्व कळावं आणि ते महत्त्व कळाल्यावर आपल्या जीवनाचं महत्त्व कळावं. आयुष्यात पुन्हा एकदा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला प्रत्येकाचे बालपण कायम लक्षात राहावे. आणि आपण शाळा शिकत असताना भरपूर काही अनुभव घेतो आणि त्यातून पुढे प्रेरणादायीने पुढे शिकत जातो. आणि मग मोठेपणी सर्व काही आपल्याला प्राप्त करून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टी आठवाव्या लागतात. आयुष्यात असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना सुद्धा जगण्याची मोज कळाली पाहिजे, जीवनाचे महत्त्व कळाले पाहिजे. मामा सांगतात, माझ्या मुला, आयुष्यात जर तू माणसं ओळखायला शिकलास तर तुला आयुष्यामध्ये यशस्वी होण्यापासून, श्रीमंत होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही किंवा कोणीही अडवू शकणार नाही. जीवनात माणसं ओळखणे हा सर्वात मोठा आणि कठीण मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही माणसं ओळखायला शिकाल तेव्हाच तुमचं आयुष्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. मित्रांनो, आयुष्यात स्वप्न पाहणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. भूतकाळात फिरता येतं, भविष्यात डोकावता येतं आणि आपण पाहिलेले स्वप्न अपूर्ण राहिल्यास आपलं मन निराश होतं आणि वाचा बंद होते. मित्रांनो, आयुष्यात जर तुम्ही भगवंताचे नामस्मरण सोडले तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ उरणार नाही. म्हणून कसलीही परिस्थिती आली तर भगवंताचे नामस्मरण सोडू नका. मित्रांनो, संकल्प ही खूप मोठी शक्ती आहे. जर तुमची इच्छा खूप कठोर, मनापासून आणि प्रबळ असेल तर संकल्प ती इच्छा तुमची स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, मामा म्हणतात, आयुष्यात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत असतं आणि वेदना देणाऱ्या माणसांना तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात, हे लक्षात ठेवा. म्हणून मामा म्हणतात, जर तुम्ही एखाद्याला हसवलं, जी व्यक्ती आयुष्यामध्ये खूप दुःखी आहे, जीवन जगण्याची अपेक्षा त्याने सोडली आहे आणि तुम्ही जर त्याला या सुंदर छोट्याशा जीवनाचे महत्त्व समजावून सांगितले, त्याच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणून ठेवलं तर तुम्हाला आयुष्यामध्ये वेगळं पुण्य कमवण्याची गरज नाही, हे लक्षात ठेवा. परंतु त्याच उलट जर तुम्ही एखाद्याबद्दल वाईट बोलत असाल, एखाद्याचे वाईट चिंतत असाल, एखाद्याचे काहीतरी आयुष्य धोक्यात आणत असाल, एखाद्याचे नुकसान करत असाल, एखाद्याला खूप त्रास देत असाल, एखाद्याचे बोलून त्याचे मन दुखावत असाल तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच तुमच्यावर मामांची कृपा होणार नाही, हे लक्षात ठेवा. जर तुम्ही कुठल्याही कामामध्ये अप्रामाणिकपणा, चोरी करणे, लबाडी करणे, कुणाला तरी त्रास देणे, जर तुम्ही असं करून माझ्याकडे प्रार्थनेची, इच्छेची अपेक्षा करत असाल तर माझा आशीर्वाद तुला कधीही प्राप्त होणार नाही, हे लक्षात ठेव. म्हणून कुठलंही काम करत असताना त्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेव. तू 4च पैसे कमव, पण प्रामाणिकपणे अगदी कष्टाचे कमव. तुझ्या आयुष्यातील दुःख, त्रास, वेदना, संकट, इडापिडा जे काही साडीसाती आहे ती सर्व नष्ट करण्यासाठी मी तुझ्या पाठीशी समर्थ आहे. फक्त तू इतरांचे हितचिंतक